नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद, महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील हॉटेल रामायणा येथे संवाद बैठक व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी आमदार विजय भांबळे, महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, महानगराध्यक्षा नंदा राठोड, मानवतेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड, सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, माजी नगरसेवक जाकेला लाला, अक्षय देशमुख आदींसह राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाथरी व मानवत येथील कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा संपर्क मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री झिरवळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की जर येणाऱ्या निवडणुकीत महायुती झाली तर आम्ही महायुतीसोबत निवडणूक लढवणार, जर युती झाली नाही तर स्वबळावर आम्ही येणारी निवडणूक लढवणार. सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल, सगळ्या ठिकाणी समोरासमोर नसेल, असं काही ना काही, पण एक शेवटपर्यंत अजून 7-8 दिवस तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर राष्ट्रवादीची तयारी आहे का सोबळावर लढण्याची? एक असतात काय आहे काय नाही. महायुती झाली तर महायुतीत लढणार, नाहीच महायुती झाली तर सोबळावर लढावं लागणार आणि लढणार. पार्थ पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर अजितदादांनी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पण मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासाही केला. आता त्या विषयाला पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो का इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना, तर त्याच मुद्द्यावर एखाद्या काम करणाऱ्या माणसाला त्या पक्षाला करण्यासाठी हा मुद्दा घेतलाय. अशाच पद्धतीचा. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.